संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे। मागील 5 दिवसापासून त्यांचं उपोषण सुरू आहे। सराटे अंतरवाली या ठिकाणी हे त्यांचं 6वं उपोषण सुरू आहे। मागील 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची ही काही प्रक्रिया सुरू आहे, तरी सुद्धा सरकार यांची दखल घ्यायला तयार नाही आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करायला तयार नाही। त्यामुळे वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उपोषण करण्याची वेळ येत आहे। सरकार केवळ आश्वासन देऊन ही वेळ ढकलण्याचं काम करत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आज बीड जिल्ह्यात बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीडमध्ये सर्वत्र बंद पुकारण्यात आलेला आहे। सराटे अंतरवाली या ठिकाणी देखील मराठा बांधव मोठ्या संख्येने येत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवल्यानं संपूर्ण मराठा बांधवांना आणि मराठा समाजाला चिंता वाटत आहे। त्यामुळे सर्व मराठा समाज अंतरवालीच्या दिशेने धाव घेत आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच एक दिवसीय विधानसभेचं अधिवेशन बोलवून हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याची प्रक्रिया सुरू असल्याची देखील बातम्या येत होत्या। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे आणि लवकरात लवकर हे गॅजेटियर लागू करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। त्याचबरोबर सगळे सोयरे हा अध्यादेश देखील लागू करण्यात यावा अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आहेत। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीवर देखील मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। जे आहे ते घरचे काम आवडून आलं मोठी गोष्ट आहे। लहान लहान मुलं तणाव घेऊन त्यांच्या भवितव्यासाठी आम्ही या ठिकाणी भविष्य चांगलं व्हा म्हणून ना चार लोक चालू सरकार काय लक्ष देणार गेले शेतातले कामं सोडून आलो आम्ही या ठिकाणी। अंतरवालीमध्ये उपोषणाचा 4था दिवस या ठिकाणी काही माता मावल्या लहान लहान मुलाला घेऊन पाटलांना भेटायला मराठा आरक्षणावर पाठिंबा देण्यासाठी आलो। आपण या माता मावली पण ऐकून घेऊ, काय तुमचं म्हणणं आहे का? सगळ्यात पहिले तुमच्या गावाचं नाव सांगा, कुठून आला तुम्ही? गेवराई तालुक्यातून राहुरी गावातून आलेलो आहोत। आम्ही दादांना भेटायला आलेलो आहोत। तुमचं आमचं नातं काय? जय जाऊ जय शिवराय। नाव श्रावणी आपले फलके राहिरी। मी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना एवढीच विनंती करते की तुम्ही दादा उपोषण सोडा। तुम्हाला आमची गरज आहे, आरक्षणाची नाही। जगाल तर सरकार कसं आरक्षण देत नाही। आम्ही जिजाऊच्या लेखी पाहू। तुम्ही दादा आम्हाला साथ असेल, तुमची आम्हाला साथ असेल तर त्यांच्या बापाकडूनही आरक्षण घेऊ। मनोज दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 3000 रुपये पाहिजे का? आपला भाऊ पाहिजे का आरक्षण पाहिजे? भाऊ पण पाहिजे आणि आपल्या भाऊ आपल्याला तर 3000 रुपये पाहिजे का? आपल्याला काय पाहिजे? आरक्षण पाहिजे आम्हाला। दादा पाहिजे, दोन्ही पण पाहिजे आम्हाला। दादा पण चांगले पाहिजे आणि आरक्षण पण पाहिजे। आणि एक वेळेस जर अशी कधी भूमिका आली तर एक वेळेस आम्ही आरक्षणाला मागे ठेवू, पण आमचे दादा आम्हाला तब्येतीने चांगले पाहिजे। बस एवढीच आमची सगळ्या माता मावल्यांची देवाला सगळं घालतो आम्ही देवाला।